बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भात। लाडकी बहीण योजनेत बऱ्याच महिला अपात्र झाल्यात। 50 लाखांहून अधिक महिलांना अपात्र केलं गेलंय असा आरोप बच्चू कडूंनी लगावलाय। मतं घेण्यासाठी सरकारकडून महिलांची फसवणूक केली गेली आहे। लाडकी बहीण योजनेवर बच्चू कडूंनी हे वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधील 50 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र केल्याचा आरोप बच्चू कडूंनी लगावलाय। ही सगळी लाडक्या बहिणींची फसवणूक असल्याचं ते म्हणाले। अपात्र महिलांना सोबत घेऊन आम्ही कोर्टात जाऊ असा इशाराही बच्चू कडूंनी दिलाय। निवडणूक आयोगाचे जे काही अधिनियम आहे, कायदे आहे, त्याची सरळ तोडफोड केलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या अपात्र आहे त्यांच्याकडून आम्ही कोर्टात याचिका दाखल करू। एकदा त्यांची सगळ्या अपात्राची सरकारची कारवाई झाली, कारण तुम्ही अपात्र लोकांना लाभ दिला कसा, आणि जर दिला असेल तर त्या संबंधितावर कारवाई झाली पाहिजे। या एका गोष्टीसाठी आम्ही सरळ कोर्टात जाऊ। आता फक्त एकदा ते लिस्ट बाहेर येऊ दे, मग आम्ही कोर्टात त्याची लढाई लढू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।